ऑपरेशन टायगरचे धक्कादायक फोटो आले समोर. श्रीकांत शिंदे, सरनाईक, ओम बिर्ला. काही दिवस आधीच राज्यात एक मोठा राजकीय भूकंप झालाय. या भूकंपात ठाकरेंच्या पक्षाचे लोकसभेतील संख्याबळ जवळपास संपलंय, कारण 6 खासदार फुटले आणि ठाकरेंकडे उरले केवळ 2 खासदार. गेल्या 4 वर्षातला ठाकरेंना सर्वात मोठा दुसरा धक्का मानला जातोय. त्याच ऑपरेशन टायगरची रचना कशी झाली, कसे फासे टाकले गेले आणि कोण कोणाला भेटलं, कोण याचं सूत्रधार होतं, या सगळ्याचं काही खळबळ माजवणारे फोटो सध्या समोर आलेत. हे फोटो नेमके काय आहेत या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. सध्याच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठी आणि अत्यंत गोपनीय अशी मानली गेलेली राजकीय मोहीम म्हणजे ऑपरेशन टायगर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तब्बल 6 खासदारांना आपल्या गोटात खेचण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं रचलेला हा चक्रव्यूह आता पूर्णपणे उघडा पडलाय. सुरुवातीला अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेल्या या मोहिमेचे थेट पुरावे आणि संबंधित नेत्यांचे फोटो आता अधिकृतपणे प्रसार माध्यमांसमोर आले असून या संपूर्ण बंडाचे आणि पक्षांतराचे मुख्य सूत्रधार कोण होते यावर शिक्कामोर्तब झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या संपूर्ण मोहिमेची पडद्यामागची सर्व सूत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार तथा नेते प्रताप सरनाईक यांच्या हातात होती. हे आता पूर्णपणे स्पष्ट झालंय. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात, मात्र लोकसभेच्या खासदारांना अशा पद्धतीने एकत्र करून त्यांच्या पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध रीतीने आखण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या खासदारांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं हेरून शिंदे गटाच्या चाणक्यांनी ही मोहीम हाती घेतली होती. ठाकरे गटातील खासदारांशी गुप्त संपर्क साधणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि त्यांना एकाच वेळी दिल्लीत एकत्र आणणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होतं. ही संपूर्ण जबाबदारी श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यांनी प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांना मुख्य प्रवाहातील शिवसेनेत सामील होण्यासाठी राजी केलं. या मोहिमेचा सर्वात कठीण आणि महत्वाचा टप्पा म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यानुसार आवश्यक असलेली कायदेशीर संख्या म्हणजेच कोटा पूर्ण करणे हा होता. ठाकरे गटातून फुटून निघणाऱ्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये यासाठी एकूण खासदारांपैकी 2/3 खासदारांचं संख्याबळ असणं अनिवार्य होतं. शिंदे गटाच्या रणनीतीनुसार सुरुवातीला 5 खासदारांना दिल्लीत एकत्र आणण्यात आलं होतं. यामध्ये संजय देशमुख, संजय दिना पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे या 5 महत्वाच्या चेहऱ्यांचा समावेश होता. हे सर्व 5ही खासदार दिल्लीत दाखल झाले होते, परंतु कायदेशीररित्या गट स्थापन करण्यासाठी आणि विधानसभा किंवा लोकसभेच्या नियमांमध्ये बसण्यासाठी 6व्या खासदाराची अत्यंत गरज होती. 6वा खासदार असल्याशिवाय हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकत नव्हतं. त्यामुळे संपूर्ण मोहीम एका क्षणासाठी अडकून पडली होती. अशा या आणीबाणीच्या आणि अत्यंत संवेदनशील प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत 5 खासदार उपस्थित असताना 6व्या खासदाराची उणव भासू लागल्यानं श्रीकांत शिंदे यांनी तातडीने एका विशेष चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली. हे स्वतः चार्टर्ड फ्लाईटनं दिल्लीहून थेट नांदेड विमानतळावर पोहोचले. तिथून त्यांनी अत्यंत वेगानं हालचाली करत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या मोहिमेत सामील करून घेतलं. ओमराजे निंबाळकर यांना नांदेडहून विमानांमध्ये घेऊन श्रीकांत शिंदे पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. या एकाच धावपळीमुळे आणि विमानानं केलेल्या या गुप्त प्रवासानं ऑपरेशन टायगरचा सर्वात मोठा अडथळा दूर झाला. ओमराजे निंबाळकर यांच्या येण्यानं बंडखोर खासदारांची संख्या 6 झाली आणि कायदेशीररित्या आवश्यक असलेला कोरम पूर्ण झाला. 6 खासदार एकत्र आल्यानंतर या संपूर्ण मोहिमेचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा अंक दिल्लीत पार पडला. प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे या दोन्ही मुख्य सूत्रधारांनी या सर्व 6 खासदारांना सोबत घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं निवासस्थान गाठलं. आता समोर आलेल्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतंय की प्रताप सरनाईक हे लोकसभा अध्यक्षांशी अत्यंत आत्मविश्वासानं हस्तांदोलन करतायत, तर शेजारी उभे असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि इतर नेते संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या भेटी दरम्यान ठाकरे गटापासून वेगळे होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेत सामील होत असल्याचा आणि संसदेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्याबाबतचा रीतसर प्रस्ताव आणि स्वाक्षरांचं पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आलं. लोकसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या प्रक्रियेनंतर ठाकरे गटाला दिल्लीत हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला. या संपूर्ण मोहिमेचे जे फोटो आता समोर आलेत ना, ते या राजकीय बंडाची साक्ष देतात. एका छायाचित्रात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे अत्यंत गंभीर आणि महत्वपूर्ण चर्चा करताना दिसत आहेत. दुसऱ्या एका छायाचित्रात सर्व 6 खासदार आणि मोहिमेचे सूत्रधार दिल्लीतील एका आलिशान निवासस्थानाच्या हिरवळीवर एकत्र उभे राहून विजयाचा आणि एकजुटीचा संदेश देताना पाहायला मिळतात. या फोटोंनी केवळ या नेत्यांच्या गुप्त बैठकांवरूनच पडदा हटवला नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे किती मोठ्या प्रमाणावर आणि किती अचूकतेनं व्यूहरचना केली जाते हेही जनतेसमोर आणलंय.
ठाकरे गटासाठी हा धक्का अत्यंत अनपेक्षित आणि वेदनादायी मानला जातोय. कारण लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाची पकड मजबूत असल्याचे दावे केले जात असतानाच पडद्यामागे एवढं मोठं भगदाड पाडलं जात असल्याची पुसटशी कल्पना त्यांच्या नेतृत्वाला आली नव्हती. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं या मोहिमेच्या यशानंतर दिल्लीतील संसदेत आपलं स्थान कमालीचं मजबूत केलं. ऑपरेशन टायगरच्या या यशानं श्रीकांत शिंदे यांचं संघटन कौशल्य आणि प्रताप सरनाईक यांचं राजकीय व्यवस्थापन पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या संपूर्ण नाट्यमय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून आगामी काळातील राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार हे निश्चित मानलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.